तर चला मंडळी, कशा आहात सगळे? तर चला, आज आपण मस्त अशा हळदीच्या पानातल्या पातोळे बनवणार आहोत. तर चला, आपण इथे तूप घेतलेलं आहे, थोडंसं ओलं नारळ आपण खिसून घेतलेलं आहे, त्याला छान परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये घालूया आपण खिसलेला गूळ, याला पण परतून घेऊया. काजू बदाम आणि वेलची मी कुटून घेतली होती, ते पण घालून घेऊया. तर चला, इथे मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे, याला थंड होऊ देऊया. इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यात घालूया थोडंसं मीठ आणि याला आपण पाणी टाकून याचं चांगलं असं बॅटर बनवून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे. आता इथे हळदीची पानं तोडून घेऊया, याला धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. त्यावर आता बॅटर टाकून आपण चमच्याच्या साहाय्याने हे पसरून घेतलेलं आहे. त्यात घालून घेऊया आपण हे खोबऱ्याचं मिश्रण आणि याला असं फोल्ड करून दोन्ही साईडनं असं फोल्ड करायचं आहे. तर सर्व असंच मी फोल्ड करून घेतले होते आणि आपण ते स्टीम होण्यासाठी चाळणीमध्ये ठेवलेले आहेत. तर चला, आता झाकण ठेवून घेऊया त्यावर आणि याला छान असं स्टीम होऊ द्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा, आपल्या इथं मस्त असे रेडी झालेले आहेत पातोळे. आता मी काढून दाखवते तुम्हाला. बघा किती सुंदर असे झालेले आहेत. यावर मस्त असं गरमागरम पातोळ्यावर तूप टाकायचं आणि एन्जॉय करायचं. अतिशय सुंदर अशा लागतात हे, आणि नागपंचमीला स्पेशली हे केले जातात. तर अतिशय सुंदर रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. धन्यवाद.